माझा नाहीये, मी अरेंज केलेला आहे. त्याच्यात 12 टॅलेंटेड ऍक्टर्स, एक मोनोलॉग 4-5 मिनिटाचा, हिंदी, मराठी, इंग्लिश वेगवेगळ्या भाषात आहे. तर ती 12 जण प्रेझेंट करणार आहेत आणि इकडे वेगळा स्टेजचा अनुभव मिळेल तुम्हाला. तर 6 वाजता चालू करणार वेळेवर आणि 3-4 मिनिटं म्हणजे साधारण 1.25 तास कार्यक्रम चालेल. उद्या 6 वाजता दोपहर. इट्स नॉट अ टिकेटेड इव्हेंट ना. पण हा फ्री प्रोग्राम आहे. जर तुम्हाला यायचं असेल सेम प्लेस सिमिलर टाइम 6 वाजता, थोडं लवकर या. ओके. त्याच्यानंतर रविवारी इथेच तबल्याचा प्रोग्राम आहे. तो त्याचा आम्ही फ्लायर तुम्हाला पाठवू. तर तो एक प्रोग्राम आहे. पुढचा शुक्रवार, हॅपी श्रावण सुरू झालेला आहे. पुढचा शुक्रवार जरी श्रावणी शुक्रवार असला तरी आपण मंगळागौर करणार आहोत. सो डेफिनेटली अगदी मस्त नटून थटून आणि सगळे आजोबा तुम्ही पण सगळ्यांनी यायचं आहे. तर नटल्या थटलेल्या बायका बघायला या. तर तो मंगळागौरीचा प्रोग्राम असणार आहे पुढच्या शुक्रवारी. पुढच्या शनिवारी इथे गायनाचा प्रोग्राम आहे. सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली. तो प्रोग्राम आपली रसिका जोशी आणि काही आपले नेहमीचे माहितीतले कलाकार ते करणार आहे. तो टिकेटेड इव्हेंट आहे पण आजी आजोबांसाठी फ्री इव्हेंट आहे. तर त्याचं फ्लायर मी पाठवीन आपल्या ग्रुपवरती आणि तुम्हाला त्याची सगळी इन्फॉर्मेशन मिळेल. इंटरेस्ट असेल तर डेफिनेटली या, सेम प्लेस. ओके. त्याच्यानंतर रविवारी आपल्याकडे एक नवीन मूवी येतोय, केस नंबर 73 क्लोज. ओके. तर त्याची माहिती सांगायला श्रीकांत गोपटे इथे आहेत. ते तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर त्याचे फ्लायर बाहेर अवेलेबल असेल. तुम्ही फ्लायर घेऊन जाऊ शकता किंवा त्याचं पण स्कॅन कॉपी आम्ही तुमच्या ग्रुपवर पण टाकू आणि आजी आजोबा ग्रुपवरती पण टाकू. म्हणजे मग तुमच्या मुलांना तिकीटं काढायला सोपं जाईल. तर त्याची इन्फॉर्मेशन श्रीकांत गोपटे तुम्हाला देतील. थँक्यू सुचेताजी. नमस्कार. माझं नाव श्रीकांत गोगटे, पुण्याचं आहे. खूप छान वाटलं. सगळे छान कार्यक्रम तुम्ही इथे आयोजित केलेले आहेत पुढच्या अनेक आठवड्यामध्ये. आणि मुख्य सांगायची अनाउन्समेंट अशी आहे की केस नंबर 73 या नावाचा मराठी थ्रिलर खूप छान सिनेमा आहे. वेगळ्या विषयावरती आहे, चांगला सामाजिक संदेश आहे. तो सिनेमा पुढच्या रविवारी हुकी एंटरटेनमेंट म्हणून जे चांगलं आपलं थिएटर आहे इथे दुपारी 3 वाजता हा सिनेमा आहे. आणि चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, लेखक आणि जर जमलं तर कोणी कास्ट आणि क्रू सुद्धा आपण प्रयत्न करतोय. शो संपल्यानंतर थोडी त्यांच्याबरोबरती आपली इंटरॅक्शनही असेल. छोटासा एक त्यांचा इंटरव्ह्यू आपणही घेऊ. तर नक्की या हा प्रोग्राम बघायला, हा शो बघायला. मूवी 2 तासाचा सिनेमा आहे. 3 ते 5 आहे आणि 5 नंतर आपण थोडी त्यांच्याबरोबरती इंटरव्ह्यू करू. हे जे फ्लायर्स आहेत हे फ्लायर्स आपण इथे बाहेर ठेवूया. आणि या फ्लायर्समध्ये फक्त एकच विनंती आहे की जर तुम्ही कपल आला असाल तर प्लीज एक घेऊन जा त्याच्यातलं. आणि ह्याच फ्लायरवरती QR कोड आहे. हा QR कोड तुम्ही स्कॅन केला की तिकीटसाठीची लिंक ओपन होईल आणि त्यातून तुम्ही तिकीट घेऊ शकता. सो नक्की सगळ्यांना आग्रहाची विनंती आणि आमंत्रण आहे की नक्की या. सिनेमा एकच शो आहे, चुकवू नका. खूप छान सिनेमा आहे. आणि अजून एक गमतीची गोष्ट म्हणजे हल्ली सगळे मराठी लोक हिंदीमध्ये जात असतात. हिंदीमधले सोनू निगम आणि नीती मोहन यांचं एक छान गाणं त्याच्यामध्ये आहे या सिनेमामध्ये. आणि नक्की या त्यामुळे. थँक्यू श्रीकांत. सो एकदम पॅक्ड कुठे जायचं आणि काय करायचं असा प्रश्न तुम्हाला पडेल. आणखी एक अनाउन्समेंट की इथे जे विमेन्स रेस्टरूम आहे, रेस्टरूम्स इकडे आहेत. विमेन्स रेस्टरूममध्ये एक पहिला जो स्टॉल आहे तो बंद होताना जरा त्याला अलाइनमेंट प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही आत गेलात तर अडकून पडलात तर घाबरू नका, आम्हाला सांगा. आम्ही लक्ष ठेवू.
कारण तिथे पॅनिक होऊ नका अजिबात. ओके, तुम्ही अडकणार नाही, तुम्हाला सोडून कोणी जाणार नाही इथे. राईट. आज थँक्यू ऑल ऑफ दिस फर्स्ट रो पीपल. आजच्या तुम्हाला सगळ्यांना राख्या मिळाल्या का? त्याचं श्रेय गोरे काका काकूंना आहे. गोरे काका आणि हे त्यांनी हे दुसऱ्यांदा केलंय. हे त्यांचं दुसरं वर्ष, तिसरं वर्ष. तिसऱ्या वर्षी लाईक काकांची एक संस्था आहे, आदिवासी लोकांची संस्था आहे. त्यांचे बरेच प्रॉडक्ट्स असतात. तर त्यातलं दरवर्षी काका 100 आजी आजोबांसाठी राख्या घेऊन येतील, घेऊन येतात. पुढच्या वर्षी काकांना 200 आणायला लागतील मध्ये. कारण आत्ताच बाहेर सगळ्या राख्या संपलेल्या आहेत. शेवटी येणाऱ्या लोकांना राख्या मिळणार नाही. बट इट्स ओके. सो आणि ॲक्च्युली 28 ऑगस्टला आपली मीट आहे इथे आणि 28 ऑगस्टलाच राखी पौर्णिमेचा दिवस आहे. पण काकांची मुलगी इंडियावरनं येते, काका काकूंची मुलगी, म्हणून त्यांना यायला जमणार नाही. तर त्या म्हणाले की आम्हाला सगळ्या आजी आजोबांना द्यायचे आहेत राख्या, तर म्हणून आपण इन ॲडव्हान्स राखी पौर्णिमा साजरी केलेली आहे. थँक्यू सो मच. आज दुसरा एक इव्हेंट, मोठा इव्हेंट आहे, तो म्हणजे आपल्या देसाई काकांचा बर्थडे. आज आहे का उद्या? उद्या आहे. सो हॅपी इंडिपेंडन्स डे काकांना आणि हॅपी बर्थडे, दोन्ही गोष्टी. आणि आजचं जे ड्रिंक आहे ते त्यांनी स्पॉन्सर केलं आहे. ॲक्च्युली श्रावणी शुक्रवार आहे म्हणून सिद्धी त्यांची मुलगी आणि मी आम्ही बॅक अँड फोर्थ जात होतो की काय द्यायचं, कारण बऱ्याच लोकांचा उपवास असू शकेल किंवा काही खायचा इश्यू असेल. तर फायनली वी केम अप फॉर द ड्रिंक्स. तर तुम्हाला इन बिटवीन आम्ही ड्रिंक्स देऊ. तर ते स्पॉन्सर्ड केलेले आहेत आज देसाई काकांनी आणि सिद्धी त्यांची मुलगी. तर आपण सगळे एकदा काकांसाठी हॅपी बर्थडे म्हणून. ऑल राईट. सो 6:45 ऑलरेडी झालेले आहेत. आजचा प्रोग्राम फार सुंदर असणार आहे. तुम्हाला जर वन्स मोर पाहिजे असेल तर वन्स मोर मागा. आणि प्रोग्राम जसा रंगत जाईल. आज शुक्रवार आहे त्याच्यामुळे घरी जायची घाई करू नका. अजिबात डोक्यात विचार आणू नका की तुमची मुलं बाहेर येऊन उभी आहेत. आम्ही ऑलरेडी त्यांना सांगितलेलं आहे आणि 20 ते 25 मिनटं आधी आम्ही ग्रुपवरती टाकतो की आता 20-25 मिनिटांनी प्रोग्राम संपणार आहे. तर त्याच्यामुळे अजिबात इम्पेशंट होऊ नका, आरामात बसा. आणि दुसरे आपले स्पॉन्सर आहेत जयश्री काकू, त्या पण आलेल्या आहेत. सो आजचा स्नॅक्स स्पॉन्सर्ड बाय जयश्री काकू. तर त्याच्यामुळे आपण आता प्रोग्रामला चालू करू. आता बरेचसे प्रोग्राम सांगितले, मी काही प्रमोशन करत नाहीये, पण परवाच वहिनी सांगितला प्रोग्राम तबल्याचा आहे, तो रिंपा शिवा आपल्या भारतात नाही, ते तवरियाच्या थ्रू माधव रमा मांजरेकर. आणि रिंपा शिवाचं तबला म्हणजे ज्यांना आवडतो आणि हा टिकेटेड प्रोग्राम आहे, इथेच आहे. पण मला संदीपनी सांगितलं होतं की वयाच्या 13व्या वर्षी ती ज्या स्पीडमध्ये तबला वाजवायची ते वयाच्या 50व्या वर्षी अजून कोणाला वाजवता येत नाही. म्हणजे इट्स अनबिलिव्हेबल. तर तुम्हाला असेल वेळ तर या 5 वाजता आहे, पण दिस इज अ टिकेटेड प्रोग्राम. आणि मी सांगतो थोडासा एक्सपेन्सिव्ह पण आहे तो, पण आता इंडियावरनं आर्टिस्ट येणार म्हटल्यावर तसं असतं, जमलं तरी. थँक्यू आणि वेलकम. एवढे सगळे सांस्कृतिक कार्यक्रम जे तुम्ही आता ऐकलेत म्हणजे त्याच्याविषयी, तर तुम्हाला असं वाटेल की कदाचित आपण महाराष्ट्रातच आहोत की काय. कार्यक्रमाला सुरुवात करायच्या आधी एक सांगतो की तुम्हाला आम्ही स्टेजवरती फोन वगैरे स्क्रोल करताना दिसलो तरी ते आम्ही आमचीच गाणी बघतोय, आम्ही ईमेल नाही बघतोय. दरवर्षी आजी आजोबा ग्रुप समोर आम्ही सादरीकरणाची खूप आतुरतेने वाट पाहतो, कारण गेली काही वर्ष आम्ही इथे परत परत आलेलो आहे आणि जी आपण बरीच नानाविध गाणी इथे त्याचा आस्वाद घेतला आहे आणि त्यामुळे आपल्यात एक छान घरोबा निर्माण झाला आहे.
आणि आमचा त्यामुळे आत्मविश्वास वाढला आहे आणि सगळं छान चाललंय. तर आणि आता आमच्यावरती थोडं प्रेशर टाकलंय की आजचा कार्यक्रम चांगला व्हायला पाहिजे, त्यामुळे आता तसा होईल. आजच्या कार्यक्रमाचं नाव आहे काव्य सुमन. मराठीतील काही श्रेष्ठ कवी आणि कवयित्रींच्या गीतांची ही माळ आम्ही प्रेमाने गुंफली आहे. प्रत्येक गीत म्हणजे वेगळ्या रंगाचं, वेगळ्या सुगंधाचं फूल. सुमन या शब्दात सुमन ही दडलेलं आहे. त्यामुळे ही काव्य सुमन आपण आज प्रसन्न मनाने अनुभवू. आजच्या कवींना उद्देशून मला सुधीर मोघ्यांचे शब्द आठवतात. आनंद असो वा दुःख गाण्यातून यावा टाहो, आनंद असो वा दुःख गाभ्यातून यावा टाहो, गाताना तुमची गाणी कवितेशी इमान राहो. आपण शिष्टाचाराच्या नियमानुसार भावनांवर नियंत्रण ठेवतो, पण तरीही कवी तुमच्या हृदयाच्या तारा छेडून कधी तुमच्या डोळ्यात पाणी आणतात, कधी तुम्हाला फुलवतात आणि कधी तुम्हाला तुमच्या प्रेमी हृदयाशी संवाद साधून देतात. तेव्हा आजच्या कार्यक्रमासाठी एक विनंती आहे, सुरांचा आस्वाद घ्या, पण या कालिदासाच्या शिष्यांचे शब्द लक्ष देऊन ऐका. त्यांच्या काव्यामृताचे पेले भरभरून प्या, कारण आजची गाणी ही नुसती ढिंकचिकासारखी उथळ नाही. त्यांच्या गाभ्यात भावार्थ दुथडी भरून वाहतो. आजचे पहिले गीतकार वसंत बापट. त्यांच्या वडिलांना जगन्नाथ शंकर शेठ स्कॉलरशिप मिळाली होती, त्यामुळे बापट संस्कृत कवितेत रमले, याच्यात काही विशेष नवल नाही. कॉलेजमध्ये असताना चले जाव चळवळीचे स्फुरण पाहून ते शरद या नावाने भूमिगत झाले आणि राष्ट्रसेवा दलाच्या कला पथकाचे आधारस्तंभ बनून ते महाराष्ट्रभरच नव्हे तर देशभर फिरले आणि त्यांनी जातीयता निर्मूलनासाठी पुष्कळ काम केलं. त्यामुळे त्यांच्या कवितांमध्ये तुम्हाला देशभक्तीपर आणि जनजागृतीपर गीतांची रेलचेल आढळते. बापटांनी यारे या सुजन, रचिल्या ऋषीमुनींनी, गगन सदन तेजोमय यासारखी लोकप्रिय भक्तिगीतं सुद्धा लिहिली. विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगावकरांबरोबर महाराष्ट्रभर हिंडून त्यांनी काव्य वाचनाचे कार्यक्रम सादर केले. 1960 मध्ये जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा त्यांनी महाराष्ट्र दर्शन हा कार्यक्रम एका महिन्यात सादर केला होता तयारी करून. तुम्हाला कदाचित तो आठवत असेल, काही लोकांनी जर बघितला असेल तर. आणि तो लोकांना इतका आवडला की त्याचे नंतर भारतभर प्रयोग झाले. आणि मला आश्चर्य वाटलं मी जेव्हा ते वाचलं की त्यांनी एका महिन्यात तो एवढा मोठा प्रोग्राम कसा काय बसवला असेल. आमचे असे छोटे छोटे प्रोग्राम बनवताना 3-3 महिने लागतात त्याला, इथे त्यांनी एका महिन्यात एवढा तो बसवला. त्याचं पुष्कळचं श्रेय बापटांच्या व्यवस्थापन कौशल्याला दिलं जातं. चला तर या सर्वगुण संपन्न कविवर्यांचं गीत ऐकूया. गगन सदन तेजोमय, सादर करते देवयानी शिरोडकर.
आता यशवंत देवांकडे वळूया. संगीतकार आणि कवी दोन्ही असल्यामुळे त्यांच्या कवितांमध्ये आपल्याला गेयता जाणवते. शब्दप्रधान गायकी या तत्वाचे ते जोरदार पुरस्कर्ते होते. भावगीतात शब्द अधिक महत्वाचे, त्यातला भाव रसिकांपर्यंत पोहोचवायचं काम सुरांचं. मानवी मनातील गुंतागुंतीच्या भावना सहज सोप्या शब्दात व्यक्त करणं ही देवांची खासियत होती. या पुढच्या गाण्याला प्रभाकर जोगांनी चाल आधी तयार केली आणि यशवंत देवानी त्या चालीवर शब्द लिहून नागपूरहून पाठवले. नागपूरहून पोस्टाने कविता आल्यामुळे स्वर आले दुरुनी या ओळीला एक वेगळाच सुंदर अर्थ लाभतो असं मला वाटतं. देवांच्या गाण्यात निसर्गातून उदास भाव टिपले. निर्जीव उसासे वाऱ्यांचे थकलेल्या उद्यानी अशा शब्दातून आपल्याला एक खोल विषण्णता जाणवते. ऐकूया तर स्वर आले दुरुनी, सादर करते अविनाश देशमुख. स्वर आले दुरुनी, स्वर आले दुरुनी, पुरला सगळ्या त्या आठवणी. स्वर आले दुरुनी, पुरला सगळ्या त्या आठवणी. स्वर आले दुरुनी. निर्जीव उसासे वाऱ्यांचे आकाश फिकटल्या ताऱ्यांचे. निर्जीव उसासे वाऱ्यांचे आकाश फिकटल्या ताऱ्यांचे. बुज बुजही नभती वेळी, हित कुजही नभते पर्णांचे. ऐशा थकलेल्या उद्यानी स्वर आले दुरुनी, स्वर आले दुरुनी. विरहार्थ मनाचे स्मित सरले, गालावर आसू ओघळले. विरहार्थ मनाचे स्मित स्मरले, गालावर आसू ओघळले. होता हृदयाची दोष कले, जखमेतून क्रंदन पाजरले. भाली हुंकर हलकेच कुणी, स्वर आले दुरुनी.
भावविश्वातील आणि साहित्यातील सोनेरी पानांचा हा सांगीतिक प्रवास पुढे नेताना आता आपल्याला निसर्ग कवी नाधो महानोरांकडे वळायचं आहे. अजिंठ्याच्या डोंगर रांगांच्या पायथ्याशी असलेल्या पळसखेडे या छोट्या गावात एका शेतकरी कुटुंबामध्ये महानोरांचा जन्म झाला. मातीने त्यांना भाषा दिली आणि त्यांनी मराठी मातीला कविता दिली. महाविद्यालयीन शिक्षण पहिल्याच वर्षात सोडून ते गावी परतले आणि शेती करायला लागले. अस्सल ग्रामीण बोली, गेयता, नादमाधुर्य आणि डोळ्यांसमोर चित्र उभं करण्याचं शब्दप्रभुत्व ही महानोरांच्या काव्याची वैशिष्ट्य. त्यामुळे जैत रे जैतसाठी पंडित हृदयनाथांनी त्यांची गाणी घेतली यात काहीच आश्चर्य नाही. याच चित्रपटातलं एक मस्त गाणं आता पेश होतंय. नभ उतरू आलं, सादर करते अंतरा पंडित आणि पल्लवी रिसबे. गगन धरा
या पुढच्या गाण्यात आपल्याला गदिमांच्या प्रचंड काव्य सामर्थ्याची चटकन कल्पना येते. केवळ 11 ओळी, प्रत्येक ओळीत फक्त 3 ते 4 शब्द, म्हणजे सुमारे 40 शब्दात. इंजिनियर आहे ना, त्यामुळे लगेच गणित चालू होतं लगेच. सुमारे 40 शब्दात नायिकेच्या मनातला भाव किती अचूक टिपलाय. वळवाच्या सरीसारखं अचानक कोणीतरी यावं, तिचं मन मोहरून टाकावं, तिचे हात धरावे आणि काळजाची चोरी करून तिला त्याच्या सवय भुरकन उडून जायला प्रवृत्त करावं. त्याचं आकर्षण इतकं प्रकर्षानं जाणवावं की आई वडील नाती गोती विसरून पळून जावं असं वाटावं. आज कोणीतरी यावे. सादरकर्त्या देवयानी शेवळकर. आज कुणीतरी यावे, आज कुणीतरी यावे, आज कुणीतरी यावे, ओळखीचे व्हावे, आज कुणीतरी यावे. जशी अचानक या धरणीवर गरजत आली वणवाची सर, जशी अचानक या धरणीवर गरजत आली वणवाची सर, तसे तयाने जावे, तसे तयाने जावे, आज कुणीतरी यावे, आज कुणीतरी यावे. विचार याविनहे तू कळावा, याचा माझा स्नेह जुळावा. विचार याविनहे तू कळावा, याचा माझा स्नेह जुळावा. हाती हात धरावे, हाती हात धरावे, आज कुणीतरी यावे, आज कुणीतरी यावे. सोडून या घरनाती होती, सोडून या घरनाती होती, निघून जावे तया संगती, सोडून या घरनाती होती, निघून जावे तया संगती, कुठे तेही ना ठावे, कुठे तेही ना ठावे, आज कुणीतरी यावे, आज कुणीतरी यावे, ओळखीचे व्हावे, आज कुणीतरी यावे, आज कुणीतरी यावे. याच्या पुढचं गीत शांता शेळक्याचं आहे. मराठीत शेलके शब्द म्हणजे अचूक, उत्कृष्ट, चपखल बसणारं शब्दवर्णन. शेळक्यांचं काव्य म्हणजे शेलक्या शब्दांची रेलचेल. कवितेचं गीत कसं होतं हे सांगताना शेळके म्हणतात, कविता खरी मनात निर्माण होते, पण तिचं गीत होताना श्रोत्यांना काय हवं आहे त्याचा विचार करायला लागतो. कवीच्या स्वतःच्या भावनांपेक्षा श्रोत्यांच्या भावना शब्दांकित करायला लागतात. गाण्यासाठी यमक जुळवायला लागतं, अंतर आणि अस्थायी पाहिजे, चालीशी नातं जोडायला लागतं. राईट. सो
असं हे कवितेचं गीत बनतं. बंगालमधले पालखी वाहक पूर्वी एक विवक्षित प्रकारचं तालबद्ध गाणं म्हणत पालखी व्हायचे. त्या गाण्यामुळे त्यांचा भार हलका व्हायचा. हृदयनाथ मंगेशकरांना या तालावर एखादं कोळी गीत बसवावं असं वाटलं. त्यांनी शांता शेळक्यांना विचारलं, पण शांताबाईंना कोळी गीताचा फारसा परिचय नव्हता. मग त्यांनी पारंपरिक कोळी गीतं, त्यांची भाषा, सण, साज शृंगार आणि दर्यावरील जीवन यांचा कसून अभ्यास केला. डोलकर हा सुंदर शब्द त्यांना र बा दिघे यांच्या पुस्तकात सापडला आणि मग जन्माला आलं इतकं अस्सल कोळी गीत की ते लिहिणारी कवयित्री समुद्रकिनारी नव्हे तर देशावर वाढली होती यावर विश्वास बसत नाही. मी डोलकर सादर करतोय अंतरा पंडित, मी आणि कोरस. भद्राला करतो ये जा दर्याचा दरारा मोठा तवा पाण्यावरी रस्ताना डोंगर नाकाला टाला टाला सकाला बाल झुकत हे खाली सोनं चमचमतय दर्याला चढती नाही. भल्या सकाला बाल झुकत हे खाली सोनं चमचमतय दर्याला चढती नाही. वापर टाकतो जाई लुटून भरतो रात फुटवेच चांदण प्याली कशी चांदीची मासली झाली. रात फुटवेच चांदण प्याली कशी चांदीची मासली झाली. माझ्या जाल्यात होऊन आली.
भरून भावला माझा भरून भावला वन्स मोर चालेल. हातामध्ये नारळाचं झाड आहे आणि याला ड्रिंक पण म्हटलेलं आहे. यागोदरी 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 याचा दरारा मोठा तवा पांढरावरी काना डोंगर लाटा 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 पी सावळाराम यांचं बालपण सांगली जिल्ह्यात ग्रामीण वातावरणात गेलं. त्यांच्या आई भागीरथीबाई फारशा शिकलेल्या नव्हत्या, पण त्या घरकाम करताना ओव्या, भारुडं आणि अभंग सहज रचून द्यायच्या. आईच्या शब्दातली सहजता, लय आणि भावनांची ऊब हेच सावळारामांचं पहिलं काव्य शिक्षण झालं. पुढे विठ्ठल पागे यांच्याकडून नृत्य, ताल आणि स्वरांची जाण मिळाली, तर राजाराम कॉलेजमध्ये माधव जुलियन यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या कवितेला साहित्यिक भाषा दिली. सावळारामांच्या गीतांची सर्वात मोठी ताकद म्हणजे साध्या शब्दातून खोल भावना व्यक्त करण्याची हातोटी. आई मुलीचा विरह, माहेर सासर, प्रेम, भक्ती, ग्रामीण जीवन आणि सामान्य माणसांची स्वप्न त्यांनी इतक्या आपुलकीने मांडली की त्यांच्या गीतांमध्ये प्रत्येकाला स्वतःचं जीवन दिसायला लागलं. कुसुमाग्रजांनी त्यांना जनकवी म्हटलं. लोकभाषेवरील पकड, तालाची जाण, चित्रपटातील प्रसंग समजून घेण्याची क्षमता आणि संगीतकार वसंत प्रभू यांच्याशी जमलेली शब्दसुरांची मैत्री यामुळे ते भावगीत, भक्तिगीत, गवळण, लावणी, नाट्यगीत आणि चित्रगीत अशा अनेक प्रकारात सहज लिहू शकले. 30 वर्षात त्यांनी 52 चित्रपटांसाठी सुमारे 200 गीतं आणि 125हून अधिक गैर चित्रपट गीतं लिहिली. लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचूनही ते साधे, संवेदनाशील आणि समाजाभिमुख राहिले. चला तर ऐकूया जिथे सागरा धरणी मिळते. स्वर लाभला आहे पल्लवी देशमुख यांचा. खरा स्वर आहे सुमनताईंचा. त्यांना श्रद्धांजली या गाण्यातर्फे आमच्या सगळ्यांकडून. जिथे सागर
शिंपले रम्य बाल्यते जिथे खेळले वेचित वाळूत शंख शिंपले रम्य बाल्यते जिथे खेळले खेळाचा उल्हास रंगात येऊन धुंदीत यौवन जिथे डोलते तिथे तुझी मी वाट पाहते जिथे सागरा मधुनी नदीची चंद्रकोरती सागर हृदयी उर्मी उठती मधुनी नदीची चंद्रकोरती सागर हृदयी उर्मी उठती सुख दुःखाची जिथे सारखी प्रीत जीवना ओढ लागते तिथे तुझी मी वाट पाहते जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते जिथे सागरा मध्ये कोकणातल्या वेंगुर्ले येथे जन्मलेले मधुसूदन कालेलकर पुढे मुंबईला आले आणि त्यांनी गिरगावात गणेशोत्सवातून आपल्या लेखनाचा श्री गणेशा केला. सुमारे 3 दशकाच्या कालावधीत त्यांनी मराठीत 29 नाटकं आणि मराठी हिंदी मिळून तब्बल 111 चित्रपटासाठी कथा, पटकथा आणि गाणी लिहिली. कालेलकर यांच्या गाण्याची शैली ही अत्यंत भावस्पर्शी आणि थेट मनाचा ठाव घेणारी होती. प्रत्येक मराठी घरात त्यांचं एक गाणं नक्की गुणगुणलं जातं, लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गेला. तू सुख करता तू दुःख करता सारख्या भक्तिगीतांपासून ते तुझी माझी प्रीत जगा वेगळी सारख्या प्रेमगीतांपर्यंत कालेलकरांच्या प्रतिभेने आपल्याला अनेक साहित्यिक रत्न पुरवली. चला तर मग अशा अष्टपैलू शब्दप्रभूच्या सुरेल विश्वात प्रवेश करूया. पाहिले न मी तुला सादर करते विद्वत ठका. तुला तू मला न पाहिले पाहिले मी तुला तू मला न पाहिले नागळे कधी कुठे मनवे मला न पाहिले नाकळे कधी कुठे मनवेडे गुंतले पाहिले मी तुला हिमवर्षावातही कांती तव पाहू ला 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 हिमवर्षावातही कांती तव पाहू पार काल भातल्या लाजल्या उघडले हिम तुषार गालावर थांबले उघडले हिम
हार गालावर थांबले नागळे कधी कुठे मन वेडे गुंतले पाहिले मी तुला मृदुशय्या टोचते स्वप्न नवे लोचनी मृदुशय्या टोचते स्वप्न नवे लोचनी पाहिलेस तुला आरशात या क्षणी रूप देखणे बघून नयन हे सुधावले रूप देखणे बघून नयन हे सुधावले नागळे कधी कुठे मन वेडे गुंतले पाहिले मी तुला तू मला न पाहिले पाहिले मी तुला तू मला न पाहिले नागळे कधी कुठे मन वेडे गुंतले पाहिले मी तुला आतापर्यंतचे कवी कवयित्री हे आपल्याला 20व्या शतकातच परिचित झाले होते, पण गुरु ठाकूर यांनी 2006 नंतरचा काळ गाजवला. मन उधाण वाऱ्याचे, आता वाजले की 12, अप्सरा आली अशा तुफान लोकप्रिय गीतांचे जनक गुरु ठाकूर यांनी अवघ्या 19व्या वर्षी राजकीय व्यंगचित्रकार म्हणून व्यवसायात पदार्पण केलं. ते उत्तम चित्रकार आहेत. ते म्हणतात, मला शब्द हे रंगांसारखे वाटतात. कदाचित त्यामुळे त्यांच्या काव्यातले प्रसंग चटकन डोळ्यासमोर उभे राहतात. काही समीक्षक म्हणतात की अप्सरा आली इंद्रपुरीतून खाली हे वर्णन ठाकूरांनी दुहेरी अर्थाने वापरलंय. खुद्द लावणी हा वाङ्मय प्रकारच साक्षात इंद्रपुरीतून आणि अप्सरा विश्वातून भूतलावर उतरला असं कवीला म्हणायचंय का? ऐकूया तर सादर करते अंतरा पंडित. कोमल काया की मोहमाया पुरव जाणन
कस्तुरी दरवळली दाजी झुळूक ही वायाची अप्सरा आली इंद्रपुरी तुमठावी वसरली नारी रत्नप्रभा तनुजानी ती हसली नारी चांदणी रंग पहाली अप्सरा आली पूर्व चांदण झाली म्हणजे असं म्हणायला पाहिजे की कविता तुमच्यापर्यंत पोहोचवायला सूर लागतात आणि सूर तुमच्यापर्यंत पोहोचवायला असा वाद्यवृंद मिळायला लागतो. आजची अर्धी गाणी आपण ऐकली आहेत, तर जरा आजच्या कलाकारांची ओळख ज्यांनी तुम्ही पूर्वी हा प्रोग्राम अटेंड केला नसेल, मी तिकडनं चालू करतो कारण इकडे बिझी आहेत. मनीष गायकवाड कीबोर्ड वरती आणि पेटी आणि बासरी सहजतेने पेरणारे सुजित फणसे, अंतरा पंडित, पल्लवी रिसबूड, देवयानी शिरोडकर, विद्वत ठकार, मी अनिरुद्ध पटवर्धन, अविनाश देशमुख, and of course last but not the least संदीप हत्तंगडी. यांच्या नावावर आधी मला वाटतं बऱ्याच वेळा पंडित म्हणायला लागतं. मराठी वाङ्मय वैभव एखाद्या भव्य वासूहूनही समृद्ध आणि दैदिप्यमान आहे. एक एक कवी आणि लेखक
म्हणजे त्याचे स्थिमित करून टाकणारे आधारस्तंभ. त्यांच्या उत्तुंग विचारांचा, उत्कट भावनांचा आणि शब्द सामर्थ्याचा वेध घ्यायला टोलेजंग दालनं ही अपुरी पडतील आपण जर म्युझियम बनवायचं म्हटलं तर. म्हणून म्हणतो मंडळी, गाणी निवडताना कुणी तुमचे प्रिय कवी किंवा कवयित्री राहून गेले असतील तर दिलगीर आहोत. सुधीर मोघे, जगदीश केबुलकर, शांताराम नांदगावकर, मंगेश पाडगावकर, ग्रेस, माधव जुलियन, विंदा करंदीकर, बहिणाबाई चौधरी, इंदिरा संत, नारायण सुर्वे, बालकवी केशवसूत, गोविंदाग्रज, बासी मर्डेकर. अरे नावं तरी किती घ्यायची, पुढच्या वेळेला प्रयत्न करू. या पुढचं गीत गदी माडगुळकरांचं. त्यांच्याविषयी काय सांगू. 157 पटकथा आणि 2000हून जास्त मराठी गाणी लिहिणाऱ्या या काव्यसम्राटावरती आम्ही एक अख्खा कार्यक्रम बसवला होता. या पुढचं गाणं त्यांनीच लिहिलंय, ते माझे घर. या गाण्यातली नायिका आपलं घर कसं असेल याच्याविषयी स्वप्न रंगवते. तिला साधं सुद्धा घर नकोय, तिला अजंठा वेरूळ सारखं कलात्मक घर हवंय. बुद्ध कला, कमळाकृती कारंज, पॅगोड्यांची छपरं यातून ते आपल्याला जाणवतं. चला तर ऐकूया, सादर करत्या देवयानी शिरोडकर. जगा वेगळे असेल सुंदर, असेल सुंदर, ते माझे घर, 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 ते माझे घर. जगा वेगळे असेल सुंदर, असेल सुंदर, ते माझे घर, ते माझे घर, ते माझे घर, ते माझे घर.
अभिजात मराठी साहित्य आणि आजच्या तरुण पिढीच्या भावना सांगणारे संदीप खरे हे एक अष्टपैलू कवी, गीतकार, गायक आणि रंगमंचावरील उत्तम सादरीकरण करणारे कलाकार. आयुष्यावर बोलू काही या त्यांच्या कार्यक्रमाचे जगभरात हजारो प्रयोग सादर झाले. त्यांनी लिहिलेल्या दमलेल्या बाबाची कहाणी, कसे सरतील सये, दिवस असे की अशी अनेक गाणी निव्वळ कविता न राहता प्रत्येक मराठी मनाची भावगीतं बनली. लहान मुलांसाठीच्या अग्गोबाई ढग्गोबाई सारख्या खेळकर रचना असोत किंवा अनेक पुरस्कार प्राप्त चित्रपटांमधील गंभीर चित्रपट गीतं, आपल्या अनोख्या शब्दकलेने हा शब्दप्रभू सर्व आव्हानं सहज पेलतो. आयुष्यावर बोलू काहीच्या एका प्रयोगाच्या मध्यंतरात एक आजोबा त्यांच्याकडे आले, 10 रुपये हातात ठेवले आणि म्हणाले, बाळा खाऊला ठेव. मग त्यांनी सांगितलं की 2-3 वर्षांपूर्वी पत्नी गेल्यापासून त्यांना रडताच आलं नव्हतं. पण नसतेस घरी तू जेव्हा ऐकल्यावरती गच्चीवर गेले आणि खूप रडले. त्यांना काय हरवलं आहे हे जाणवत होतं, पण व्यक्त करता येत नव्हतं. संदीपच्या शब्दांनी त्यांच्या दुःखाला जणू भाषा दिली. एखाद्या गीताला याहून मोठी पावती ती कोणती? ऐकूया तर, नसतेस घरी तू जेव्हा, सादर करते विद्वत ठका. नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका होतो, जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो. नसतेस घरी तू जेव्हा. फाटून वीज पडावी, कल्लोळ तसा ओढवतो. नभ फाटून वीज पडावी, कल्लोळ तसा ओढवतो. ही धरा दिशाहीन होते, ही धरा दिशाहीन होते. नक्षत्र पोरका होतो, नसतेस घरी तू जेव्हा. येतात गुन्हेगाराशी हिरमुसून जाती मागे. येतात गुन्हेगाराशी हिरमुसून जाती मागे. खिडकीशी थबकून वारा, खिडकीशी थबकून वारा, खिडकीशी थबकून वारा. तव गंधा वाचून जातो, नसतेस घरी तू जेव्हा. तव मिठीत विळघळणाऱ्या मज स्मरती लाघव वेळा. तव मिठीत विरघळणाऱ्या मज स्मरती लाघव वेळा. श्वासाविन हृदय तडावे, श्वासाविन हृदय तडावे. मी तसाच अगतिक होतो, नसतेस घरी तू जेव्हा.
नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो नसतेस घरी तू जेव्हा राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांच्या काव्यात राजेशाही थाट होता. शब्दांमध्ये अभिजात सौंदर्य होतं आणि भावनांमध्ये एक अलौकिक उंची होती. त्यामुळे त्यांना आपण भारी तांबे म्हटलं तरी चालेल. तांबे यांचा जन्म झाशीजवळ झाला. रे हिंद बांधवा थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी ही झाशीच्या राणीवरची कविता त्यांनीच लिहिली. तांबे यांचं बहुतेक आयुष्य ग्वाल्हेर देवास यासारख्या संस्थानांमध्ये राजघराण्यांच्या सान्निध्यात गेलं. ग्वाल्हेर संस्थानाचे ते राजकवी होते, पण ऐश्वर्याच्या या वातावरणात राहून सुद्धा त्यांची नजर माणसाच्या मनातल्या सूक्ष्म भावना टिपत राहिली. तांबे यांच्या कवितांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची गेयता. संगीतकाराने चाल लावण्याआधीच त्यांच्या शब्दातून एक उपजत संगीत वाहताना दिसायचं. डोळ्यात प्राण आणून पतीची वाट पाहणारी विरहिणी असो, नवविवाहितेची स्वप्न असो किंवा मृत्यूकडे एखाद्या मित्रासारखं पाहणारं जन्मांतरीचं तत्वज्ञान असो, त्यांनी प्रत्येक भाव अचूक मांडला. मधुमागसी माझ्या सख्या परी या बाळांनो या रे या, डोळे हे जुलमीकडे नववधू पिया मी भावरते, अशी अनेक लोकप्रिय गाणी त्यांच्या लेखणीतून साकारली. गदिमांसारख्या महाकवीने सुद्धा तांबे यांच्या कवितांना आपलं गुरु मानलं होतं. चला तर मग मराठी मनाला प्रेमाची, निसर्गाची आणि सौंदर्याची एक वेगळीच अनुभूती देणाऱ्या या राजकवीच्या स्वरांचे साक्षीदार होऊया. तिन्ही सांजा सखे मिळाल्या, गायिका पल्लवी रिसबूड. तिन्ही सांजा सखे मिळाल्या, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, सांजा सखे मिळाल्या, तिन्ही सांजा सखे मिळाल्या. देई वचन तुला आज पासून जीवे अधिक तू माझ्या हृदयाला. तिन्ही सांजा सखे मिळाल्या, तिन्ही सांजा सखे मिळाल्या.
समाजसुधारक आणि साहित्यिक असलेल्या कुसुमाग्रजांच्या विपुल आणि दर्जेदार लेखनाची 3 उत्तम उदाहरणं म्हणजे नटसम्राट, ययाती आणि देवयानी आणि पृथ्वीचे प्रेमगीत. उमराणीच्या लढाईत सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी आदिलशाही सरदार बहलोल खानाला कोंडीत पकडलं होतं, पण त्याच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून त्याने त्याला जिंकता सोडून दिला. पुढे बहलोल खानाने पुन्हा मराठ्यांवर हल्ले सुरू केले तेव्हा शिवाजी महाराजांनी प्रतापरावांना कठोर शब्दात जाब विचारला आणि खानास गर्दीस मिळवणे बगैर परतू नका असा संदेश दिला. या शब्दांनी व्यथित झालेल्या प्रतापरावांनी नेसरी येथे केवळ 6 मावळ्यांसह बहलोल खानाच्या प्रचंड सैन्यावर धाडसी हल्ला केला. 7ही वीर रणांगणावर पडले. कुसुमाग्रजांनी या घटनेला वेडात मराठी वीर दौडले 7 या अजरामर कवितेत शब्द दिले. शौर्य, बलिदान आणि हळहळ या 3 भावनात घुमणारी ही कविता प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर रोमांच उठवते. कडव्यात कडवा देशाभिमान जाणवतो. त्याचबरोबर स्वातंत्र्यासाठी आपल्या पूर्वजांनी केवढी मोठी किंमत मोजली आहे त्याची कुसुमाग्रज आपल्याला जाणीव करून देतात. आणि उद्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे, त्यामुळे हे गाणं आज इथे गायलाच हवं. खग 7 जळाले अभिमानी वणव्यात, एक रसिक म्हणून या ओळीकडे पाहताना मला यात एक अद्भुत संघर्ष दिसतो. इथे अभिमानी हे विशेषण दोन्ही बाजूंना लागू पडतं असं मला वाटतं. एकीकडे आदिलशाही सेनेचा वणवा आहे, ज्याला आपल्या अफाट शक्तीचा, प्रचंड संख्येचा अहंकार आणि दुरभिमान आहे, आणि दुसरीकडे हे 7 पक्षी खग आहेत ज्यांच्याकडे संख्याबळ नसलं तरी स्वतःचा स्वाभिमान आणि देशाभिमान आहे. त्या अथांग बलाढ्य वणव्याशी मुकाबला करणं अशक्य होतं हे ठाऊक असूनही ते 7 शूरवीर तडक त्या आत्मघाती मोहिमेवर गेले. उसळलेले धुळीचे मेघ 7 निमिषात, अद्याप विराणी कोणी वाऱ्यावर गात, वेडात मराठे वीर दौडले 7. उसळे तलवारीची पाद, उसळे तलवारीची पाद, वेडात मराठी वीर दौडले 7. धीरता बाजूस डोळे किंचित ओले, सरदार 6 सरसावली उठले गेले, सोडले धुळीचे मेघ 7 निमिषात, सोडले धुळीचे मेघ 7 निमिषात, वेडात मराठी वीर दौडले 7. वेडात मराठी वीर दौडले 7. आश्चर्य मुग्धतातून मामुती सेना, अपमान भुजविण्या सादर कुणी माना, उसळल्या उल्का जळत 7 दर्यात, उसळल्या उल्का जळत 7 दर्यात, वेडात मराठी वीर दौडले 7. वेडात मराठी वीर दौडले 7. घालून आगवर आग आग बाजूनी, घालून आगवर आग आग बाजूनी, समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी, लढतीत डोबले 7 जीव ते मानी, 7 जळाले अभिमान
वणव्यात सात जळाले अभिमानी वणव्यात वेळात मराठे वीर दौडले सात दगडावर दिसतील अजून खऱ्या टाचा ओठात तरंगे अजून रंग रक्ताचा वीराणी कुणी बारावर गात वीराणी कुणी बारावर गात वेळात मराठे वीर दौडले सात वेळात मराठे वीर दौडले सात वेळात मराठे वीर दौडले सात. मराठी काव्य क्षेत्रातील दिग्गज निवडून त्यांची अवघ्या 60 सेकंदात ओळख करून देणं म्हणजे आकाश चिमटीत पकडण्यासारखं आहे. आणि या दिग्गजांमध्ये सुरेश भटांचा समावेश केला नाही तर आजच्या कार्यक्रमाला काही अर्थच उरणार नाही. यौवनाने मुसमुसलेला शृंगार आणि गॅसच्या स्फोटावरूनही जळजळीत अंगार या दोन्ही गोष्टी लिलया पेरणाऱ्या माणसाच्या कवितांपुढे साक्षात सूर्य काजवा ठरावा आणि नायगारा पाणी गेलेल्या नळासारखा फुसका वाटावा. केव्हा तरी पहाटे मेहंदीच्या पानावर मलमली तारुण्य माझे अशा अनेक अजरामर रचना देणाऱ्या या प्रतिभावंताने उषक्काल होता होता मध्ये विरोधाभासांची अशी मालिका उभी केली आहे की शब्द वाचतानाही अंगावर काटा येतो. या गाण्यानंतर महाराष्ट्रात फ्रेंच राज्यक्रांतीपेक्षा हिंसक आगडोंब उसळला नाही याचं एकमेव कारण मला वाटतं ठेविले अनंत्य तैसेची राम अशी आठवण. देवकीचा पाना दुधाने जळाला ही ओळ पहा. शब्द इतके संतप्त आहेत आणि कंसाच्या कारागृहात सुद्धा देवकीच्या पोटी कृष्ण जन्माला येणार होता पण भटांच्या या बंदीशाळेत आपल्याला वाचवायला कृष्णही येणार नाहीये अशी भीषण जाणीव ते जणू करून देतात असं आपलं मला वाटतं. द पेन इज मायटियर दॅन द स्वॉर्ड या उक्तीचं मूर्तिमंत उदाहरण असलेलं हे गाणं आता आम्ही सगळेजण सादर करतो. उषक्काल होता होता. उषःकाल होता होता काळ रात झाली. उषःकाल होता होता काळ रात झाली. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवाशाली. उषःकाल होता होता काळ रात झाली. उभा देश झाला आता एक बंदिशाला. आदेश झाला आता एक बंदीशाला. जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला. जिथे देवकीचा माना दुधाने जळाला. जसे पुण्य दुर्दैवीयन पाप भाग्यशाली. कसे पुण्य दुर्दैवीयन पाप भाग्यशाली. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवाशाली. उषःकाल होता होता
चिताचे निखारे धनी विझला चितांचे निखारे अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली अरे पुन्हा आयुष्याच्या भेदभावासाठी आता भैरवीकडे वळूया आजच्या शेवटच्या गाण्यासाठी. अशोकजी परांजपे सांगलीजवळच्या हरिपूरमध्ये वाढले. त्यांची काही लोकप्रिय गीतं म्हणजे कीतकीच्या बनी तिथे, आला आला ग सुगंध मातीचा, पहिलं तिळी राणा माझी, पाखराजा दूर देशी. लहानपणी त्यांनी अनेक कीर्तनं ऐकली आणि त्यातला आपलेच हात तोडून घेणारा गोरा कुंभार त्यांच्या मनात घर करून राहिला. पुढे त्यांनी संत गोरा कुंभार हे संगीत नाटक लिहिलं आणि त्यातलं कैवल्याच्या चांदण्याला हे गीत अजरामर झालं. इहलोकातील संसाराच्या नश्वरतेची जाणीव होऊन संत गोरा कुंभार मोक्षाची तीव्र आस धरतात. चकोर जसा चांदण्यासाठी आतुर असतो तसे गोरोबा पांडुरंगाच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेत. ते आर्ततेने म्हणतात, चंद्रवाहो पांडुरंगा मन करा थोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. सादर करते अविनाश देशमुख. चेक चेक. हे आता अभिषेकीने म्हटलेलं गाणं आहे त्यामुळे ते म्हणायचं म्हटलं तर मला टेन्शन येतं. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. चंद्रभावो पांडुरंगा, चंद्रभावो पांडुरंगा, मन करा थोर, मन करा थोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. बालवई खेळी रमलो, तारुण्य नासले. बालपणी खेळी रमलो, तारुण्य नासले. वृद्धपणी देवाता, वृद्धपणी देवाता, वृद्धपणी देवाता. दिसे पैलतील पैलतील चंद्रभाऊ पांडुरंगा, चंद्रभाऊ पांडुरंगा. मन करा थोर, मन करा थोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर.
तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, हरी नारायणा. हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, हरी नारायणा. हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, हरी नारायणा. तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, नारायणा. गोविंद गोपाल हरी नारायणा. गोविंद गोपाल हरी नारायणा. गोविंद गोपाल हरी नारायणा. हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, हरी नारायणा. हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, हरी नारायणा. गोविंद 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 आजच्या कार्यक्रमाची सांगता करण्यापूर्वी once more मिळाला का? जे वीर दौडले होते 7 तेव्हा वीरश्री एवढी अंगात संचारली होती, पण यांनी चांदण्यामध्ये आणून आम्हाला शांत केलं. आणि नंतर हरीचा गजर जो काही झाला त्यामध्ये आम्ही सर्व विसरून गेलो. मला वाटतं आपण शेवटी आता सुजितला मी म्हटलं होतं तुम्हाला मी हार्मोनियम वाजवतोय, पण आपण हा वृंदावनी सारंग राग आहे छान, ह्याच्यावर आलाप घ्यायला आम्ही गोविंद आपण सगळे म्हणूया आणि तो फ्लूटवर व्यवस्थित मस्त वाजवेल. That's what we should do. Come on, say it. आपण सगळे फक्त गोविंद गोविंद हरी म्हणा एकदा, एक दोन म्हणूया आणि गोविंद गोविंद म्हणूया आणि त्याचं फ्लूट ऐकूया 2-3 मिनिटं, म्हणजे अगदी स्वर्गात जाऊ आपण. हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, हरी नारायणा. हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, हरी नारायणा. गोविंद गोपाल हरी नारायणा. गोविंद गोपाल हरी नारायणा. हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, हरी नारायणा. गोविंद 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 म्हणाला की या सगळ्यामुळे तुम्हाला स्वर्गात गेल्यासारखं वाटलं. ऑफ आहे का? हॅलो, माझा आवाज पण पुष्कळ मोठा आहे. एक गमतीची गोष्ट म्हणजे स्वर्गात सगळ्यांनाच जायचं असतं, फक्त आज जायचं नसतं. आजच्या कार्यक्रमाची सांगता करण्यापूर्वी काही आभार व्यक्त करणं जरुरीच आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही सगळे आजी आजोबा ग्रुपचे मेंबर आप आए बाहर आए.
ग्रुपच्या संचालिका, आम्ही असं ऐकलं की त्यांना 3 देविया म्हणतात, सुचेता रुईकर, श्वेता देशपांडे मोरे आणि मनीषा थोरवे. थँक्यू व्हेरी मच. त्याचबरोबर तौर्य ग्रुप, रमा आणि माधव मांजरेकर आज इथे नाही आहेत, पण त्यांच्यामुळे हा प्रोग्राम झाला. माधवची आई आहे. साऊंड गुड. आम्ही ऐनवेळी साऊंड सिस्टमची जबाबदारी त्याच्यावर टाकली तरी चटकन ती उचलून पेरणारा शौनक ठकार बाहेर येते. युवा पिढी मराठी संस्कृती सोडून दिली असं तुम्हाला वाटलं तर याच्याकडे बघ. आणि सगळ्यात शेवटी आमचे पडद्यामागचे सपोर्टर्स म्हणजे स्पाउसेस. थँक्यू व्हेरी मच. शौनक म्हणजे आमचा सायलेंट आर्टिस्ट आहे. काहीही वाद्य द्या वाजवतो. नाव सांगू का? संदीप हत्तनगडी तबल्यावरती, ओके. त्यानंतर आमचे हरहुन्नरी कलाकार आणि नेते अविनाश देशमुख. त्यानंतर थेट भारतातून आलेले आमचे विद्वत ठकाल. आणि त्याच्यानंतर आमच्या सूत्रधार आणि स्पॉन्सर देवयानी शिरोडकर. त्यानंतर आमच्या पल्लवी विस्फुट साठे. अंतरा पंडित. आपल्या बासीने तुम्हाला मोहून टाकणारे सुजित फणसे. आणि कीबोर्डवर मनीष गायकवाड. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट आमचे सूत्रधार अनिरुद्ध कटवाल.
सगळ्यांसाठी. आता आपण इम्प्रॉम्प्टू तुम्हाला गाणं येतं का बघू का? उद्या इंडिपेंडन्स डे आहे, तर मा तुझे सलाम म्हणता येईल? जयोस्तुते म्हणा, जयोस्तुते, जयोस्तुते म्हणूया. हा, आणि मग सगळे उभे राहू आपण आणि जनगण मन म्हणू. सो म्हणजे उद्याचा पण इकडे इंडियात चालू झालं ऑलरेडी 15 ऑगस्ट, सो वी कॅन डू इट. जयोस्तुते. आपल्या ऑडियन्स मध्ये पण गाणारे खूप आहेत, सगळ्यांनी म्हणा. आणि इथे म्हणा, या तुझ्या कोण आहे? प्रीती पण होती. प्रीती कुठे गेली? प्रीती ओझरकर कुठे गेली? प्रीती ये. सगळ्यांनी मला बाकी आहे ना, सगळ्यांनी माधुरी काकू, हा माधुरी काकू, संपदाची चैतन्य मूर्त तू नीती संपदाची स्वतंत्रते भगवती श्रीमती गाती तू त्याची परवशते जानभाग तुझी कामाशी होशी स्वतंत्रते भगवती यशोयुता वंदे
थँक्यू सो मच. अगदी वेळेवर प्रोग्राम संपलेला आहे. आरामात जा. जाताना तुम्ही बॅग घेऊन जा. तुम्ही बॅग घेऊन जा आणि काकू त्यांना क्वेश्चन होता त्यांना पाठवा.